नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 30 जून 2025. तर आज आपल्या सोयाबीनला झालेले आहेत टोटल 15 दिवस आणि 15 दिवस झाल्यानंतर आपण सोयाबीनमध्ये तणनाशकाचा वापर करणार आहोत आज रोजी. तर सध्याची अवस्था आहे तणाची 2 पानावर. बरेच शेतकरी तण जास्त मोठं झाल्यानंतर तणनाशकाचा वापर करतात. याच्यामध्ये सुरुवातीला आपण लागवडीबरोबर स्ट्रॉंग आर्म सोबत राऊंडअप याचा वापर केला होता. कारण की बेडवरचं नियोजन जर करायचं असेल तर तुम्हाला एकदम काटेकोरपणे करावे लागेल, तेव्हाच तुमचं संपूर्ण तणाचं नियंत्रण हे चांगल्या पद्धतीने होते. कारण की याच्यामध्ये आपण आंतरमशागत काही करणार नाही. त्याच्यामध्ये खुरपणी किंवा मजुरांनी कोळपणी म्हणजे खुरपणी वगैरे करणार नाही, डवरणी करणार नाही. म्हणून आपल्याला 2 वेळेस तणनाशक मारावं लागेल. आणि हा आहे 0 मशागतीमधला बेड. याच्यावर खास करून तर तणनाशकाचा वापर करावाच लागेल. तर याच्यामध्ये आपण आज काय घेत आहोत तर हे परिजात कंपनीचं तणनाशक आहे. ओस्ट्रिक्स नावाने मिळते. याच्यामध्ये मेटामिफोप 8% आहे. त्याच्याबरोबर इमिजा थायपर 4% आहे आणि इमिजा मोक्स हे 3% एमई फॉर्ममध्ये आहे. तर याचा आपण वापर करत आहोत. आणि याचं जे प्रमाण आहे हे 1 एकरसाठी 400 मिलीचं प्रमाण आहे. आणि याच्याबरोबर आपल्याला जे हे मिळते ज्याला आपण शॉक लागू नये म्हणून जे पुडी म्हणतो आपण, तर हे अमिनो सल्फेट हे शॉक लागू नये म्हणून याचा वापर आपण करत आहोत. हे आपण घरून थोडंसं मोजून आणलेलं आहे. आपण याच्यामध्ये साधारण 20 ते 22 पंप करणार आहोत. म्हणजे 2.5 चक्करचा हा डोस आहे 100 मिलीचा. आणि हे आपण पहिल्यांदा वापरत आहोत. तर आपण यासाठी वापरत आहोत कारण की याच्यामध्ये 3 घटक आहेत. आपल्या शेतामध्ये लांब पान आणि गोल पानाचे दोन्ही तण आहेत आणि तण सध्याला बारीक आहेत. म्हणजे कोणते जरी तणनाशक आपण वापरला असतं त्याच्यामध्ये हे आपलं 100% रिझल्ट याचा भेटला असता. कारण की आपण जे तण म्हणतो हे तण एकदम बारीक एकदम कवळं आहे. बघू शकता मित्रांनो, हे लांब पानाचं तण आहे. लांब पानाचं तण आणि हे बघू शकता हे गोल पानाचं तण आहे. बघू शकता हे गोल पानाचं तण एकदम 2 पानावर 4 पानावर 2 एकदम बारीक. आणि केना सुद्धा आहे. केना नेमकंच 2 पानावर आहे. त्याच्यामुळे 100% रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. आणि एका शेतामध्ये आपण आता हे नवीन असल्यामुळे आपण संपूर्ण शेतामध्ये घेणार नाही. कारण की आपल्यासाठी नवीन आहे, याचा रिझल्ट आपल्याला बघायचा आहे. कारण की बरेच जणांचं असं म्हणणं सुद्धा होतं की यावर्षी की ही तणनाशक नवीन असल्यामुळे चांगला रिझल्ट देईल. त्याच्यामुळे आपण आपल्या शेतामध्ये पहिल्यांदा डेमो घेणार आहे आपण. आणि ही आपण 2.5 एकरसाठी वापरलेलं आहे. आणि 2.5 एकरसाठी आपण शक्यतचा वापर करणार आहे. कारण की आपण दरवर्षी शक्यत हे तणनाशक वापरत असतो लांब पान आणि गोल पानासाठी. 2 वेळेस तणनाशक मारल्यामुळे काही होत नाही. बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही सुरुवातीला स्ट्रॉंग आर्म मारलेला आहे, त्यानंतर आता पुन्हा तणनाशकाचा वापर करता येईल का. बिनधास्तपणे तुम्हाला 2 वेळेस तणनाशकाचा वापर करता येईल. कारण की आपण याच्यामध्ये मजूर बिलकुल अजिबात फिरवणार नाही. म्हणजेच खुरपणी वगैरे डवरणी वगैरे याच्यामध्ये बिलकुल आपल्याला करायचं नाही. त्याच्यामुळे आपण 2 वेळेस तणनाशक मारणार आहोत. तुम्ही एक वेळेस रान बघा, एकदम क्लीन आहे. आणि हे बारीक तण आहे हे तुम्हाला 100% रिझल्ट देऊन जाणार आहे. कारण की आपलं नेहमीच म्हणणं असते सुरुवातीला तुम्हाला जी अवस्था आहे ती म्हणजे बीजनाशकापासून तुम्हाला तणाचं नियंत्रण जे आहे हे तुम्हाला करावं लागेल. जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने तणाचं नियंत्रण हे जे आहे हे करता येईल. आणि याचा रिझल्ट जे आहे हे आपण 6 ते 7 दिवसानंतर आपण याचा रिझल्ट जे आहे म्हणतो आपण. दरवेळेस आपण कोणती फवारणी केल्यानंतर रिझल्ट दाखवतो नेहमीच. तर याचा रिझल्ट कसा आहे, पिकाला शॉक बसला का, हे संपूर्ण गोष्टी ज्या आहेत हे आपण आजपासून येत्या 6 दिवसानंतर याचा तुम्हाला रिझल्ट सुद्धा दाखवणार आहे की पिकाला शॉक वगैरे बसते का, हे संपूर्ण तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल.